कमळे, अगं असं रोज स्वतःला त्रास करून घेत बसलीस की नाही तर यातनं कवाच बाहेर पडणार नाहीस. असं नको करूच ग. नाही निंगे, आता मी रडत बसणार नाही का स्वतःला त्रास देणार. माझं मन मला सांगतंय का आईचं लक्ष आहे का आपल्याकडं. ती आपल्याला दिसत नसली तरी बी तिचा आशीर्वाद आपल्या संग आहे कायम. तू बघ आता, या वर्षी बी मी कसून अभ्यास करणार आणि माझ्या आई आणि आबांचं स्वप्न पूर्ण करून दाखवणार. आणि माझा बा कोण आहे हे ओळखून त्यासनी न्याय बी मिळवून देणार. आत्ता कशी मोहित्यांची कमळी बोलली, आपण दोघी मिळून सगळं करू. आहे मला माहित आहे तू माझ्या संग आहेस. तू कुठं बी गेलेली नाहीस. माझ्या भविष्याच्या प्रत्येक यशाच्या पायरीवर तू माझ्या संग आहेस हे मला माहित आहे. कमळे, अगं काय झालं? निंगे, मला आया हाक मारत होती. तिला माझी गरज आहे. ती कुठेतरी अडकली आहे बघ. मला गेलं पाहिजे तिथं. कमळे, शांत हो. अगं आपण आपल्या हॉस्टेलवर आहोत. तुला स्वप्न पडलं असेल कमळे. अगं नाही, अगं खरं सांगायला तिला माझी गरज आहे. ती मला बोलवते. अगं चल की जाऊया, चल की. कमळे, अगं भानावर ये. असं खुल्यासारखं काय करायला लागलीस? तू विसरलीस काय कमळे? अगं स्वतःच्या हाताने तू सरू काकीचं सगळं कार्य केलंस. तिची अस्थि बी आपण विसर्जित केली. सरू काकी आता आपल्यातनं गेली. तुला स्वप्न पडलं असेल कमळे. मला सपन पडलं काय? होय कमळे, तू सारखा काकीचा विचार करत असतीस की नाही म्हणून तुला स्वप्न पडलं असेल. तू शांत हो. झोप, म्हणजे तुला बरं वाटत. झोप, शांत हो.